आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय काय आहे पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नोकरदारांसाठी मोठा दिलासा, 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना दिलासा, सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। नव्या कर रचनेमुळे मध्यमवर्गीय नोकरवर्ग तरुणांना मोठा फायदा होणार। युवकांसाठी वेगवेगळे मिशन, स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सीतारामन यांचे आभार। मोबाईलचे पार्ट्स, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार। इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चामध्ये कपात होणार। त्याचबरोबर कॅन्सरची औषधं देखील स्वस्त होणार। पुढील आठवड्यामध्ये संसदेमध्ये नवीन आयकर विधेयक धोरण आणणार। नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट। किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 5 लाखांपर्यंत। लघु उद्योगासाठी विशेष क्रेडिट कार्ड। तर बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करणार। लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार। मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प। शेतकरी, सर्वसामान्य जनतेसह लाडक्या बहिणींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। आमच्या राज्याचं बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे। त्यावेळेस साधारण माझा शेतकरी आणि सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवूनच तो अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहणार आहे। आजचा बजेट सर्व भारतीयांची स्वप्न पूर्ण करणारा, आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारा अर्थसंकल्प। आजच्या बजेटमुळे बचत होईल, उत्पन्न वाढेल। पंतप्रधान मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। बजट देश के नागरिकों की जेब कैसे भरेगी, देश के नागरिकों की बचत कैसे बढ़ेगी, इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है। देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू। योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांवर लक्ष। कापूस उत्पादकता वाढवण्यावर सरकारचा भर। कापूस उत्पादनासाठी 5 वर्षाचा प्लॅन। पारंपरिक सुती उद्योगाला प्रोत्साहन देणार। लघु उद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध करून देणार।